नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। तर बीटेक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। 3 जुलै 2026 ची म्हणजे कालच ही डेट अनाउन्स झालेली आहे। विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आता पूर्णतः आता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे। त्याची डेट्स काय असणार, संपूर्ण प्रोसेस कशी असणार, आपण संपूर्ण आता काही गोष्टी आहेत त्या आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करून टाकायचं, व्हिडिओ लाईक करायचंय आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर आता आपण चालू करणार आहे व्हिडिओसाठी। तर त्याआधी तुम्हाला माहित आहे का की आपण विद्यार्थ्यांना संपूर्ण जे काही काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो म्हणजे ऑल कॅपराऊंड साठी फक्त तुम्हाला करायचं काय आहे, आपली काउन्सिलिंगची फीस पेमेंट करायची 1999। तुमचे डॉक्युमेंट शेअर करायचे व्हॉट्सअपला। आपण A to Z प्रोसेस करत असतो, त्याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोडिंग, चॉईस फिलिंग, प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ सुद्धा प्रोव्हाइड करतो। त्यानंतर गर्ल्सला एज्युकेशन फ्री 100% प्रोव्हाइड करतो आणि 100% कॉलेज गॅरंटी घेतो आपण। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की व्हॉट्सअप सपोर्ट जे काही आपली कम्युनिटी आहे त्याद्वारे जे काही लेटेस्ट अपडेट येतात ते आपण विद्यार्थ्यांना पोहोचत असतो। हे तर तुम्हाला कळलं। आता त्यानंतर आता आपण डेट्स बघून घेणार आहे, रजिस्ट्रेशन वगैरे सगळ्या प्रोसेस काय असणार आहे ते संपूर्ण बघणार आहे। आता आपण आलेले महाराष्ट्र सीईटीच्या ऑफिशियल पोर्टल वरती आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही जे काही ऍडमिशन पोर्टल आहे अकॅडमिक इयर 2026-27 वरती क्लिक करायचंय तुम्हाला। त्यानंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही पूर्णतः जे काही तुमचं पोर्टल आहे ते म्हणजे तयार झालेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नाही का सध्या काम चालू होतं वेबसाईट वरती। तर आता 2026-27 जे काही पोर्टल आहे ते पूर्ण आता झालेलं आहे। बघू शकता बी आणि बीटेक साठी इथं न्यूज दाखवतो, यावरती क्लिक करायचंय तुम्हाला म्हणजे तुमचे रजिस्ट्रेशन हे स्टार्ट झालेले आहे। तुम्ही बघू शकता बघा न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर म्हणून दिलेले। तर बघू शकता रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर कॅप हॅज बीन स्टार्टेड, बरोबर चालू झालेले आहे। तर इम्पॉर्टंट डेट्स वर येणार आहे। इम्पॉर्टंट डेट्स आल्याच्या नंतर बघू शकता बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे। तुमचे फर्स्ट डेट काय असणार आहे, कालच हे रात्री नोटीस आलेली आहे, म्हणजे 2 जुलैला नोटीस आलेली आहे। चालणार कधीपर्यंत आहे, 12 जुलै पर्यंत तुमचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते चालणार आहे। इथं स्टार दिलेला आहे म्हणजे ही डेट एक्सटेंड सुद्धा होऊ शकते, बरोबर। त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट कधी दिलेली आहे बघू शकता, 3 जुलै 2026 ते 13 जुलै 2026 पर्यंत संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत टाइम दिलेला आहे, बरोबर। तुम्हाला हे लवकरात लवकर करून घ्यायचंय। जर तुम्हाला आवडत्या कॉलेजमध्ये आणि आवडत्या ब्रांच मध्ये ऍडमिशन करायचं असेल तुमच्या मार्कानुसार, जर तुमचे मार्क कमी येत असेल आणि तुम्हाला कोणती ब्रांच भेटेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये कमेंट करा, जेणेकरून आपण जी काही टीम आहे तुम्हाला रिप्लाईज करेल की तुम्हाला कोणत्या ब्रांच मध्ये ऍडमिशन मिळेल, बरोबर। त्याचबरोबर आता बघू शकता तुम्ही की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार, तुमची 15 जुलैला लागणार आहे, बरोबर। त्याचबरोबर आता बघू शकता जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील तर ते तुम्हाला करेक्शनचे डेट्स दिलेले आहे, ठीक आहे, 16 जुलै ते 18 जुलै पर्यंत। तर ह्या पण तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर लास्टला फायनल मेरिट लिस्ट लागते, म्हणजे तुमचं जे काही फायनल मेरिट लिस्ट म्हणजे तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्हाला काही चेंजेस करता नाही, यालाच आपण मेरिट लिस्ट असंही म्हणतो। तर मेरिट लिस्ट फायनल आउट होते 20 जुलैला। त्याचबरोबर तुमचं जे काही पुढचं शेड्यूल आहे म्हणजे जे काही प्रोसेस आहे, कॅपराऊंडचे चॉईस फिलिंग कधी करणार, कॉलेज कधी ऍड करायचे, ही सगळी प्रोसेस ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतरच ही सगळी प्रोसेस चालू होत असेल। तुम्हालाही तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये आणि आवडत्या ब्रांच नुसार तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच तुमचं सीट बुक करू शकता आणि काउन्सिलिंग जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये फायदा काय होणार की प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल। त्याचबरोबर तुमचं जे काही मार्कानुसार तुम्हाला कोणची ब्रांच भेटेल आणि कोणत्या कॉलेजला ऍडमिशन होईल मेरिट बेसवर हे सुद्धा आम्ही तुम्हाला कळवणार। आणि ज्या विद्यार्थ्यांना लोएस्ट कमी मार्क आहे एकदम, तर त्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट साठी चांगल्या पुण्याच्या टॉप कॉलेजमध्ये सुद्धा आपण कमी डोनेशन आणि कमी फी स्ट्रक्चर मध्ये सुद्धा ऍडमिशन करून देत असतो, जसं तुमचं सिंहगड कॅम्पस असो, जीएसपीएम कॅम्पस असो, DY पाटील असो, भरपूर भारतीय विद्यापीठ आहे, भरपूर कॉलेजेस आहे, त्यामध्ये सुद्धा आपण कमीत कमी बजेटमध्ये ऍडमिशन करून देत असतो। जर तुम्हाला आजच तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच आमचे ऍडमिशन आहे ते कन्फर्म करू शकता। भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।